यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी आज नामांकन दाखल केलेले आहे। ते सध्या आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। ताई, तुमचा माहेर देखील यवतमाळच्या नेर तालुक्यात आहे। आज तुम्ही नामांकन दाखल केलेलं आहे, काय सांगाल? पहिली प्रतिक्रिया काय? निश्चित लेख म्हणून प्रचंड आनंद आहे। जन्मभूमीचं ऋण फेडण्याची संधी या निमित्ताने मिळते आहे, हा विचार मनामध्ये आहे। तुम्ही नामांकन अर्ज दाखल करायच्या आधी घराच्या बाहेर जेव्हा निघाल्या, तुमच्या डोळ्यात आसू आले होते, नेमकं हे आसू काय सांगत होते? माझे वडील कैलासवासी बाबासाहेब पाटील यांचा राजकीय आणि सामाजिक कार्याचा वारसा मला आहे। महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ते होते। महाराष्ट्रभर त्यांनी त्या संघटनेचं काम केलं आणि विविध सामाजिक क्षेत्रात, त्याचप्रमाणे मध्यवर्ती सहकारी बँक असेल, खरेदी विक्री संघ असतील आणि वेगवेगळ्या निवडणुकांच्या माध्यमातून मी त्यांच्या प्रचारांमध्ये सहभागी असायची। ते सगळं काम जवळून बघितलेलं होतं आणि त्यांचं स्वप्न होतं की एक राजकीय वाटचाल पुढे न्यायची, परंतु खूप लवकर काही आजारांमुळे त्यांचं निधन झालं आणि त्यांचं ते स्वप्न अर्धवट राहिलं। परंतु माझे पती माननीय खासदार हेमंत पाटील साहेब यांच्या रूपाने ते स्वप्न पूर्ण झालं। तेव्हा साहेब आमदार झाले तेव्हा ते नव्हते, त्याच्यामुळे साहेब आमदार झाल्यावर सगळ्यात पहिल्यांदा त्यांना त्यांची आठवण आली की आज बाबा असते तर आनंद झाला असता। तर त्या सगळ्या आठवणी होत्या। यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघामध्ये तुमचं माहेर जरी असलं तरी तुमचं इथं मतदान नसल्याची ओरड सध्या आता या निमित्तानं होते, यावर काय बोलतो? माझ्या माहेरच्या लोकांचं मतदान या ठिकाणी हे जास्त महत्त्वाचं आहे। तुमचं एक मत नाही आहे, त्याच्यापेक्षा तुमचे लाखो मतदार या ठिकाणी आहे। ज्या लाखो मतदारांच्या विश्वासावर तुम्ही या निवडणुकीला सामोरं जातात ते तुमच्यासोबत असणं हे खूप गरजेचं आहे आणि ते मतदान माझ्या पाठीशी आहे। लेख म्हणून ते सगळेजण मला भरभरून आशीर्वाद देणार आहे, हा विश्वास माझ्यावरती आहे। त्याच्यामुळे निश्चितच ही ओरड ही आता कुठेतरी पायाखालची वाळू सरकलेली आहे, मग काहीतरी मुद्दे शोधून काढायचे, कारण दुसरे मुद्दे कुठलेच नाही असं मला वाटतं। विद्यमान खासदार भावना गवळी समर्थक सध्या आक्रमक झालेला आहे। भावनाताईंची उमेदवारी कापल्यामुळे ते आक्रमक आहेत, नेमकं काय सांगाल? साहजिक आहे, कार्यकर्त्यांचं प्रेम असतं। ताई या मला माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहे, त्याच्यामुळे निश्चितच लहान बहीण म्हणून त्या मला जवळ करतील, त्या प्रेम देतील, आशीर्वाद देतील अशी मला खात्री आहे। त्यांचा कार्यकर्त्यांचा जो राग आहे किंवा कार्यकर्त्यांचा आक्रमकपणा ताई निश्चितच दूर करतील असाही मला विश्वास वाटतो। भावना गवळींची नाराजी दूर करण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार? मी ताईंना भेटेन आणि विनंती करेल। तुमच्या पुढचे या मतदारसंघातलं सध्या आव्हान काय? मला वाटतं मी सगळ्या मतदारांना भेटणे, पोहोचणे, मला वैयक्तिक कुठलंही असं वेगळं आव्हान असण्यापेक्षा मी प्रत्येक मतदार, आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या मनात ही भावना आहे की उमेदवार मी नाही आहे तर आमच्या महायुतीचे प्रत्येक जो कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता उमेदवार म्हणून काम करतो आहे। आमचे सगळे माननीय आमदार महोदय असतील, महायुतीतले सगळे माननीय पदाधिकारी असतील, हे सगळे जण मी उमेदवार आहे या भावनेने काम करतो आहे। त्याच्यामुळे निश्चितच सगळ्या लोकांपर्यंत पोहोचणे, त्यांना आवाहन करणे, त्यांना विनंती करणे, त्यांचे आशीर्वाद घेणे हा माझा अजेंडा राहणार आहे। असंही चर्चेला जाते की या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी तुमची उमेदवारी खेचून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे। राजकीय काय घडामोडी असतील किंवा काय नाही या बाबतीत जे काही आहे ते आपण त्यांनाच विचारलं पाहिजे, परंतु भाऊ म्हणून आदरणीय संजय भाऊ राठोड असतील, माननीय मदन भाऊ येरावर असतील, माननीय इंद्रनील नाईक साहेब असतील, माननीय अशोकजी उईके साहेब असतील, सगळेच महायुतीचे जे आमचे आमदार आहेत या सगळ्याच आमदारांनी या ठिकाणी राजश्रीताईंना उमेदवारी द्यावी असा आग्रह धरला आणि या सगळ्यांच्या सहमतीने मला ही उमेदवारी मिळालेली आहे। राजश्री पाटील यांची उमेदवारी शिवसेना शिंदे गटाकडून जाहीर झालेली आहे आणि नेमकं त्यांच्या पुढचे आव्हान काय असतील हे सध्या सांगणं अद्याप तरी कठीण आहे, मात्र हेच त्यांच्या बाजूने असेल असं त्यांचं विश्वास व्यक्त केलेला आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।